वेलकम टू माय मिनी ब्लॉग गाईज. तर आपला ब्लॉग लेट येण्याचं कारण आहे की आपल्याला कामं होते, त्यामुळे आपला ब्लॉग काही टाकू शकले नाही. मग आपल्याला घरी निशान भाऊ आणि देवेंद्र भाऊ आले होते, कारण की आपल्या गाडीची कोलकाल करणे होते, आपल्याला मोटर चेंज करणे होते. मग काय नाही वो सगळे इंजिनियर लागले आपल्या कामाले. तसं तर आपल्याला मोटर चेंज करणे होते बा. तशी मोटर आपली खाली दोन एअर आपली पिवळीवाली ते नवी आहे ना, लालवाली ते जुनी आहे, ते खराब झाली. ते एक गिअर काही लागत नव्हतं, वो निष्ठी जात नसतं आणि आपण बॅटरी बॅकअप वाढी जायला तर वो. मग काय नाही वो नुसतं हे ते लावायची कोशिश करत होते, ते लागतच नव्हतं वगैरे, डोकं मारे होते. मग वायरिंग गिअरिंग करी घेतली. मग काय नाही भाऊ, मग मी तर गिअर मध्ये चालला गेला, आपल्याला मध्यभागी ठेवणार होता, त्याला कसा तरी ठेवला. ते चाक लाग गेलं ते बरोबर, ते गिअर नाही हा मोटरवरचा गिअर बरोबर लागत नव्हता, कसं तरी केला भाऊ त्याला आणि ते लागलं भाऊ कसं तरी. तेव्हा काही मनाला शांती भेटली रे भाऊ. मग काय नाही भाऊ, गाडीची टेस्टिंग घेतली, आम्हाला जाणे आता नदीवर. 1 hour later. निशान बावले बोलेलं वो. मग निशान बावले घेतलं. मग काय नाही वो निघाले आम्ही वो वाघोर नदीवर. आपल्याला जाणं होतं साकीगावच्या नदीवर. मग आम्ही वो निघाले वो टाइमपास करत. आमचा प्लॅन सकाळचा बनत होता, आम्ही त्याहून गाडी सुधारत प्लॅन बनत होतो जागा जाणे. मग काय नाही वो आपण खाली उतरायला लागलो हो न दिले. आपण जास्त काही टाईम घेतला नाही, एकदम सपासपी गेला. आणि त्या दिवशी ग्रहण होतं बा, आमची जीव घाबरे की काय ना काय होतं. मग आपली आले रे भाऊ. मग तुम्ही पाहू शकता का आपली नदी आली आहे आपली. तर काय ना एवढा काही कोल्ड विषय नाही आहे या साईडले किंवा आपण काय. आणि इकडे वो पेडवाला शो होता ना, तो काहीतरी आकाशदीप रिसॉर्टवर होता ना. आपण आता इकडे फ्रीमध्ये आपल्या नदीवर आपलं म्हणजे प्लॅन चालूच होता की बाबा चाल सांगा 2-3 दिवसा पहिल्यापासून, असं काही नाही की बाबा फ्रीगिरीचा विषय. मग आणि आता गाडीवर बा काय एवढं भारलेलं आहे. आम्ही झाले रे भाऊ आता डायरेक्ट नदीत कुदायला रेडी. डायरेक्ट नो टेन्शन. आपल्यासोबत निशान भाऊ बी आहे. पार आपले वाघोर नदी कशी इथं हाय पाणी तरी. मग कुदले हो घेतले आम्ही, मस्त्या करत होते. काय नाही मग निशान भाऊ आपला शूट काढत होते. काय नाही थोड्या मस्त्या केला बा आम्ही ना. काय नाही मग गैरामजा केला काय आम्ही ना, एकदम गैरामजा केला. मग काय नाही हो, मग झालं आमचं झालं सगळं, निघायला लागलं. मग तिथपर्यंत आम्हाला मछल्या दिसल्या, रोज मछल्याचं झुंड, नुसत्या मच्छ्या हो. मग काय नाही हो देवेंद्र बा कसा येतो येतं ते चड्डी नाळा बांधले. मग काय नाही निशान भाऊ चप्पल घालत होता. आम्ही सगळे रेडी झाले भाऊ जायले. आणि भाऊ असा उन्हाचा शेक लागे व आम्हाला, एवढा उन्हाचा शेक लागले की डायरेक्ट असं वाटे की बाप कुठून गेले आम्ही नदीमध्ये पोहायले. तर काय नाही भाऊ मग जायला लागले घरी. मग घरी जाता म्हटलं विचारायला काय थंड पिसन जाऊ, शेक लागत होता. मग काय नाही भाऊ फ्रुटी गिटी घेतली. निशान भाऊने मी चहा चहा पे म्हटलं. मग काय नाही भाऊ चहा पेले फ्रुटी पेली. मग चालले भाऊ आता आम्ही घरी. मग काय नाही हो एवढी मजा आली, पण उन्हाचा शेक लागत होता बाप, जरा खतरनाक शेक होता हो. एवढं ऊन तपत होतं त्या दिवसानं, नेमकं त्या दिवशी ग्रहण लाग गेलं तर आम्ही घरी यायचं टाईम आहे. मग भाऊ देवेंद्रला सोडलं, मग निशान भाऊला सोडल्यानंतर मी आला